मुंबई ठाण्याच्या गजबटापासून दूर मुरबाडच्या घनदाट जंगलात लपलेली एक रहस्यमय नाळ, जिथे अरुंद कातळकड्यामधून वाहणारं पाणी आणि प्रत्येक पावलागणिक वाढणारं थराराचा अनुभव. आणि या संपूर्ण प्रवासाचा शेवट होतो दोन उंच कड्यांमधील एका नैसर्गिक दरवाजात. घोडपाण्याची नाळ आणि रिट्याचे दार हा फक्त ट्रेक नाही, हा आहे निसर्गाशी थेट सामना. तर मित्रांनो, सुप्रभात. मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात्री या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहोत ते घोडपाण्याची नाळ आणि रिट्याचे दार या भटकंती करायला. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आम्ही आता सकाळचे जवळपास वाजलेत 6:30-7. आम्ही रात्रीच बेस विलेज ह्याचं जे बेस विलेज आहे सिंगापूर गाव काठेवाडी, तिथे आम्ही आमच्या प्रायव्हेट गाडीने इथपर्यंत आलो होतो. इथे प्रायव्हेट गाडी असेल तर बरं आहे, काठेवाडीपर्यंत येतं. इथे पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं पोचावं हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेन जर कोणाला पाहिजे असेल तर. पण प्रायव्हेट गाडी असेल तर बरं आहे. आम्ही आता पोचलो इथे हरिभाऊ म्हणून गाईड आहेत, त्यांच्या घरी आम्ही 1-2 तास झोपलो आणि आता सकाळी तयारी करून ट्रेकला सुरुवात करतो. हा इथे जीवदन पुढे जाऊन दाखवतो. हा झाडाच्या पाठी येतो जीवदन. इथे नानाचा अंगठा. हा इथे दुर्ग आहे ना, डाकोबा. हा डाकोबा आहे आणि तिकडे दुर्ग आहे. आणि आपण चढणार आता इथून मधून आपण टाकोबा गेला तर आज होईल का? नाही ना. काय आमचे गाईड आजचे हरिभाऊ. गावातनं सिंगापूर काठेवाडी ना, काठेवाडी गावातनं आता कुठे आलो आपण? सिंगापूर गावात ही जिल्हा परिषद शाळा आहे, तिथपर्यंत चालत येऊ शकता किंवा गाडी असेल तर गाडी इथपर्यंत येते आणि इथून मग ट्रेक चालू होतो. इथे प्राथमिक शाळा आहे पळू सिंगापूर. हा इथे जीवदन दिसतोय, त्याचा वानरलिंगी सुळका. आता पायथ्यापासून जवळपास अर्धा-पाऊण तास झाला चालतोय आणि आम्ही येऊन पोहोचलोय ते घोडपाण्याची नाळ आणि रिट्याचे दार जिथे एकत्र येतात तिथे. हे माझ्या मागे ही जी वाट आहे ती रिट्याची दार आणि इथून सरळ ही घोडपाण्याची नाळ. आपण आता घोडपाण्याची नाळ चढून पूर्ण फेरी मारून इथून रिट्याच्या दाराने खाली येऊन मग इथून परत गावाकडे जाणार आहोत. इथे ही घोडपाण्याच्या नाळीकडे जायचा रस्ता, हा रिट्याच्या दारेकडे जायचा रस्ता, हा घोडपाण्याच्या नाळीकडे जायचा रस्ता. आणि दोन्ही पुढे इथून एकत्र येऊन इथून पाठवून खाली गावात उतरतात. जिथे गाडी पार्क केली शाळेजवळ, तिथून जवळपास 40-45 मिनिटं जंगलातनं वाट काढत आता आम्ही या ओढ्या किंवा नदीच्या ह्याच्यात आलोय, सुकलेली नदी. इथून आता घोडपाण्या नाळीचा ट्रेक चालू होतो. 2-3 गोष्टी ते नमूद करण्यासारख्या की
जंगल खूप घनदाट आहे, कुसळ खूप आहेत, तर फुल कपडे असतील तर चांगलं आहे. आणि वाट चुकण्याची शक्यता आहे, त्यामुळे गाईड कंपल्सरी आहे त्या वाटेवर. गाईड एकच आहे, हरिभाऊ. अगोदर जे दाखवले तिथे पुढे उभे आहेत हरिभाऊ या वाटेवर. घोडपाण्याची नाळ, रिटाचे दार, दर्या घाट सगळे करतात ना, सगळे करतात ते. तर माझे मित्र सगळी कुचळा लागलेली काढतायत आहे ना घोडपाण्याची नाळ. आणि हे बावला बावली स्विना केले ना, हा बावला बावली. याच वाटेवरनं ट्रेक चालू करायचं आहे. तर इथे डिसेंबर महिना आहे आणि अजूनही पाणी खूप आहे. तसं या वाटेवर पाणी आहे थोडंफार, 2 लिटर तरी पाणी स्वतः बरोबर ठेवावं. आणि वाटेत पण पाणी आहे. 4 ते 5 तास गोड पाण्याच्या नाळेत लागतात आणि रिटाची दार उतरायला 3 ते 4 तास. त्यामुळे पुरेसा पाणी साठा आपल्याबरोबर ठेवावा. तसं वाटेत पाणी आहे, पण तरी सुद्धा इथे आता अजूनही झरा चालू आहे, धबधबा छोटासा. हे जे पाणी पडते तिथूनच वरती चढून जायचं. हरिभाऊ जात आहेत. पाणी अजूनपर्यंत आहे, पाणी खूप आहे. आणि हा डोंगर कोसळल्यामुळे पूर्ण वाहून गेला, त्याच्यामुळे आता नंतर हे झालं. म्हणजे पूर्वी घोडे जायचे त्याची वाट होती, प्रॉपर वाट होती ती बाजूने अशी, इथून बाजूने. हा, पण ती आता वाहून गेली आहे, वाहून गेली त्याच्यामुळे. म्हणून आता इथून चढायला लागतं. हा, म्हणजे नाही त्या टॉपला नाही जायचं आपण, इकडे जायचं, या टॉपला जायचं. म्हणजे इथे ही जे हे दिसतंय इथून राईट मारायचं आहे ना, इथून उजवीकडे जाऊन असा इथे जायचं वरती. आणि मग वरती आपण माथ्यावर पोहोचू आणि मग रिटाच्या दार. ही वाट ओढ्याची पूर्ण काही काही ठिकाणी खडी चढाई आहे इथे अशी. इथे खालती गोष्ट अजून एक सांगायची राहिली. खालती येताना ओढ्यापर्यंत जी वाट आहेत गावातनं, त्या खूप ढोर वाटा आहेत. तिथे चुकण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे वाटाड्या, जसं अगोदर सांगितलं की वाटाड्या घेणं ते कंपल्सरीच आहे. खूप साऱ्या ढोर वाटा आहेत. गवत आत्ता आज डिसेंबर आहे, गवत पण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे वाट काही सापडत नाही. हाय, आता वाजले जवळपास 9:30, 7:15 चालू केलं होतं. आणि आता जसं आमच्या गाईडने सांगितलं की जवळपास अर्धी नाळ झाली आहे आणि अर्धी बाकी आहे. म्हणजे 2-2.25 तासात अर्धी नाळ झाली आणि आता 11-11:15 पर्यंत वरती पोचलो पाहिजे. वरती बावला बावली सुळक्याच्या खालती पोचले म्हणजे अर्धी नाळ झाली आहे, आता अर्धी बाकी आहे. आणि अशी पूर्ण अशी हे बोल्डर मोठे बोल्डर आहेत आतापर्यंत जे चढून आलोय. आतापर्यंत खूप मोठे बोल्डर चढून यायला लागतं. आता बघूया पुढची वाट कशी आहे. असे मोठे बोल्डर आहेत. बावला बावली सुळका ही अशी वाट पूर्ण घळीतनं मोठे दगड चढून जाते. खालती पण बघून घ्यायची, पूर्ण घळीतनं वाट आली आहे. वरती बावला बावली सुळका.
उजवीकडे जीवदान आहे पाठीमागे. इथून तर इथे असं वरती जायचंय आणि मग तिकडून कुठून तरी उजवीकडे वळायचंय. आता चालू करून जवळपास आता वाजलेत 11. चालू करून 7ला चालू केलं होतं म्हणजे जवळपास 4 तास झालेत. आणि आम्ही घोडपाण्याच्या नाळीतला फेमस स्पॉट म्हणजे खूप प्रचलित असा स्पॉट जिथून जीवधन, बावला बावली, सुळके, जीवधन, पळूचा लिंगी सगळे दिसतात. आणि इथून फोटो खूप मस्त येतात. इथे खूप लोकांचे फोटो फेमस आहेत. या स्पॉटवर पोचलो आहे आणि आता अजून जवळपास अर्धा ते पाऊण तासाचा ट्रेक बाकी आहे. म्हणजे त्यानंतर आपण माथ्यावर पोचू आणि मग तिथून थोडासा जे काय आम्ही आमच्याबरोबर आणले ते खाऊन मग रिठाच्या दाराने खाली उतरू. 3-4 वाजेपर्यंत खाली पोचू असा प्लॅन आहे. बघूया किती वेळ लागतो. आता इथून मागे जीवधन आणि वानरलिंगी सुळका त्याचा एकदम क्लिअर दिसतोय. हा चढायचा पॅच पूर्ण एक चांगलं आहे की नाळेमध्ये अजूनही ऊन आलेलं नाहीये. अजूनपर्यंत ऊन आलेलं नाहीये त्यामुळे एवढा उन्हाचा त्रास होत नाहीये. चांगली सावली आहे मस्तपैकी. तो जीवधनचा स्पॉट झाल्यावर आता पूर्ण हे कारवीचं जंगल लागलंय. संपूर्ण हे बघा कारवीचं जंगल. त्याच्यातनं वाट काढत आता जायला लागतंय. पूर्ण कारवीचं जंगल आहे. आता कारवी सुकून गेली आहे पण पावसाळ्यात इथे चांगलीच कारवी असेल फुललेली. कारवीतल्या जंगलातली ही जी वाट आहे ती पूर्ण खड्या चढायची आहे. मागे तुम्ही बघू शकता. त्यामुळे पायात गोळे येतात. शेवटचा टप्पा जो आहे जवळपास 1 तासाचा पूर्ण खडा चढायचा आहे. त्यामुळे पायात गोळे येत आहेत आणि आता ऊन पण लागायला लागले त्यामुळे स्पीड आता कमी झालाय. बघा वाट पूर्ण खड्या चढायची आहे. आता वाजलेत जवळपास 11:15 आणि आपण गोड पाण्याच्या नाळेच्या शिखरावर पोचलोय. जवळपास 6:15ला चालू केलं होतं म्हणजे 4-4.5 तास लागले मागे. आता जवळपास आपण जीवधनच्या लेवलला पोचलो. आता इथून थोडंसं खाली उतरून पूर्ण हा ट्रॅव्हल्स मारून रिठाच्या दाराने उतरायचं आहे वरती. जसं मी सांगितलं की शेवटची जी 1 तासाची चढाई आहे ती खूपच खडी चढाई आहे. खूप दमछाक करते. पायात गोळे वगैरे येतात आणि खूप घनदाट असं कारवीचं जंगल आहे. त्यामुळे पूर्ण हाताचे कपडे घालून या कारण का खूप ओरबडे होतात. आता आम्ही इथेच वरती एखादी सावली बघून आमच्याबरोबर जो नाश्ता आणला आहे तो खाणार आहोत आणि मग रिठाच्या दाराने उतरायला सुरुवात करणार आहोत. मी सगळे अपडेट देईनच. आता एवढंच आहे की आम्ही घोडपाण्याची नाळ जवळपास 4-4.5 तासात पूर्ण केली आणि त्याच्या शिखरावर पोहोचलो आहे. आता रिठाच्या दाराकडे जायचं आहे जिथून त्याची सुरुवात होते. त्याच्यामध्ये बसून जेवणार आहोत. कारवीचं जंगल किती घनदाट आहे तुम्ही बघू शकता. आता इथून हे खाली उतरून उजवीकडे जायचंय. जसं मी पहिल्यापासून सांगत आलोय आणि सगळ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं असेल की या वाटा सगळ्या कारवीच्या जंगलामध्ये
ठरवलेले आहेत. वाट अशी नाहीच आहे, वाट करत जायला लागते. त्यामुळे इथे या वाटेला घोडपाण्याची नाळ रिटाचे दार करणार असाल तर वाटाडा खूप गरजेचा आहे. आणि इथले वाटाडा जो आहे सिंगापूर गावातला हरिभाऊ, तो एकच वाटाडा आहे. त्यांचा नंबर मी अगोदर दिलेला आहे आणि तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही टाकीन. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना आधीच तुमच्यासाठी ट्रेकला बुक करू शकता. आणि खूप सपोर्टिव्ह आहेत, चांगली माहिती पण देत आहेत ते आमच्याबरोबर आम्हाला. हा सुळका आंबोली. आणि खालती जे धरण दिसते ते कुठलं? ते आंबोली गावातलं. आंबोली गावातलं ते तिकडे. हा. आणि ती तिकडे दिसतो, तू टेकडे दिसतो बघ, तो वरचा डोंगर, हा तो वर्सुबाई आहे. वर्सुबाई. हा अच्छा. नाही, वर्सुबाई. हा. आणि जीव याच्या साईडला आहे ना, म्हणजे ते दिसत नाही इथून, म्हणजे हा. डोंगर आहे ना, हा त्या साईडला आहे. ह्याच्या पाठी काय? निमगिरी. निमगिरी. निमगिरी आहे, ते चावंड आहे. हडसड चावण. हा ह्याच्या पाठीमागे का? हा हा, पाठीमागे आहे. आणि दुर्ग कुठे? दुर्ग. दुर्ग या साईडला आहे. अच्छा इकडे. हा. आणि दाखव पण इकडे. इकडेच इकडे. या साईडला जीवदान आहे. हा जीवदान नाणेगाड या साईडला, जिथून आपण आलो आता ना. हा. या साईडला फांगुळगाव. त्या काय साईडला काय? फांगुळगाव. फांगुळगावन. हा. अजून पुढे बसायला जागा आहे का सांग? हा, या. संपूर्ण कारवीचं जंगल घनदाट तो ट्रॅव्हल्स मारतोय. घोडपाण्याची नाळ ते रिटाचं दार. वाट अशी नाहीच आहे, पूर्ण वाट बनवत जायला लागतंय. कारवीचं घनदाट असं जंगल आहे. पुढे हरिभाऊ कोयता घेऊन वाट करत जात आहेत आणि आम्ही मागून चाललोय. हा हे बघ, इथे पण केलेलं आहे. सांबारने झाडावर शिंग घासलेली आहेत. इथे पायाचे ठसे पण आहेत. खाली ते किती दिसतील माहिती नाही, पण झाडावर घासलेले शिंग एकदम स्पष्ट दिसतात. निशाण हे ते. जंगलात सांबार खूप आहेत, जसं मगाशी पण दाखवलं सांबाराच्या शिंगांची निशाण झाडावर. इथे पण ती पूर्ण त्यांनी चालून साफ केलेली आहे आणि पूर्ण सगळ्या झाडांवर सांबारने शिंग घासलेली आहेत. हे बघा, इथे पण आहे, तिकडे पण आहे, सगळ्या त्या मोठ्या झाडावर पण तिथे केलेले आहे. इथे पण, इथे खालती पण सगळं त्यांचे पायाचे ठसे दिसत आहेत. इथे पण त्यांनी शिंग घासलेली आहे सगळी. पूर्ण जागाच त्यांचे ते कशासाठी तरी शिंग घासण्यासाठी किंवा कशासाठी तरी वापर करणार. जसं सांगितलं की रिटाचं दार इथून जवळच आहे, आता 5 मिनिटावर. तर आम्ही इथे बसून जो खालून आम्ही आणले ठेपले वगैरे जो काही नाश्ता तो करणार आहोत आणि मग रिटाच्या दारातच्या ऊन उतरायला सुरुवात करणार आहोत. पुरोनो काय काय खायला? टाइम लॅप्स लावू काय? कचोरी आहे, पेर आहे, थेपले, बबन बिस्किट, ओरिओ आणि थेपला. आम्ही थेपला खाऊचो, गुजराती होऊचो. आता पूर्ण डोंगर क्रॉस करून आम्ही रिटाच्या दराच्या सुरुवातीला आलोय. इथून पाठीमागून रिटाच्या दराचं उतराई चालू होते. जवळपास 3 तास, 2.5 ते 3 तास लागले पाहिजे उतरायला. बघू किती वेळ लागतो. हा जो आहे तिथून उतरायला आता सुरुवात करायची आहे. हा पूर्ण घळ आहे, ती उतरायची आहे. काय ड्रोन पाहिजे? ही रिटाच्या दाराची उतराई.
समोर खालती दूरवर मुरबाड. त्या गाव जायचं आहे, खूप लांब आहे. विटाच्या दाराची उतराई सुरुवात झाली. आता वाजलेत, किती वाजले रे? 12:30. 12:45 झालाय. आता वाजलेत 12:45. आता रिटाच्या दाराने उतरायला सुरुवात करतोय. हे उतराई रिटाच्या दाराची सुरुवात. इथे रिठ्याची खूप झाडं आहेत, त्यामुळे याला रिठाचा दारा असं नाव पडलंय वाटेला. विटाच्या दाराने उतराई करताना सुरुवातीला परत घनदाट असं कारवीचं जंगल आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच की कपडे फुल घालून या, नाहीतर ते पूर्ण अंगावर कोरबडे होतात. अंगाला पूर्ण घनदाट असं जंगल आहे कारवीचं उतरताना. पूर्ण खडे उतराई, एकदम स्टीप उतरायचंय. रिटाचे दार, घळ पूर्ण दगडाने भरलेली. वरतून पण दाखवतो. तिथून आपण चालू केलं होतं आणि पूर्ण असं दगडांची वाट उतरत एक अर्धा तास झालाय उतरून. तो समोर दिसतोय तो जीवदन वानरलिंगी, त्याच्या पाठीमागे नानाचा अंगठा. आणि हे रिट्याचे दार घाटवाट. हे दिसतंय ते रिट्याचं झाड. आणि या झाडामुळेच या वाटेला रिट्याचा दरा बोलतात. ही दिसत आहेत ती सगळी रिट्याची दार आहेत, रिट्याची झाडं आहेत. रिट्याच्या दारात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे उतरताना इथे जवळपास अर्धा रस्ता पाणी कुठेही नाहीये. अर्धा रस्ता झाल्यानंतर असं कुठे झरे आहेत, ह्यातलं जर पिऊ शकता. साफ आहे तसं पाणी, जर चालत असेल तर इथलं पिऊ शकता, नाहीतर पाणी नाहीये. तर जे पाणी गोडपाण्याच्या नाळीमध्ये भरून घेतलेलं असतं, शेवटी जे उमराचं पाणी आहे तेच शेवटचं. त्याच्यानंतर इथे पाणी जे हे असं अर्ध झाल्यानंतर आहे, तर त्याची एक काळजी घ्यावी की रिट्याच्या दार उतरताना पुरेसं पाणी आपल्याकडे पाहिजे, साठा. तसं ऊन काही लागत नाही दरीमध्ये तरी सुद्धा. तर आता वाजलेत 3:30 आणि आपण येऊन पोचलोय ते रिट्याचे दार आणि घोडपाण्याची नाळ. हा जो तिठा होता, म्हणजे दोघांचे जे सकाळी जे दाखवली की एक वाट सरळ घोडपाण्याच्या नाळीकडे जाते आणि एक वाट रिट्याच्या दाराकडे जाते, तिथे आलोय. रिट्याचं दार आता पूर्ण उतरून, म्हणजे एक जवळपास 12:45ला चालू केलेला, आता झाले 3:30. तर 3-3.25 तासात आपण रिट्याचं दार उतरलोय. घोडपाण्याची नाळ चढायला जवळपास 4 तास लागले होते. आणि आता इथून ही वाट सरळ आता जवळपास अर्धा तास आहे. अर्धा तासात
आपण आता खाली जिथून चालू केलं होतं गाडी जिथे पार्क केली आहे शाळा जिल्हा परिषद तिथपर्यंत जाते. तर इथेच आपला घोडपाण्याची नाळ आणि विट्याचे दार हा या ट्रेकचा व्लॉग संपतोय. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा.